नमस्कार, VCN न्यूज के हिंदी समाचारों में आपका स्वागत है। VCN न्यूज चैनल के मुख्य संपादक उमेश जी लोटे व सह संपादक डॉक्टर कुशल लोटे और द पावर ऑफ मीडिया के संस्थापक सदस्य संदीप जी बाजड़, इन तीनों की ही टीम ने अमरावती शहर के BGMC तक्षशिला कॉलेज में पहुंचकर वहां के बच्चों को ट्रेनिंग और तजुर्बा पाने का सुनहरा अवसर प्रदान किया। VCN न्यूज के मुख्य संपादक उमेश जी लोटे ने तक्षशिला कॉलेज के कैंपस में पहुंचकर वहां के मास कम्युनिकेशन विद्यार्थियों से वार्तालाप किया और उनका इंटरव्यू लेते हुए उन्हें यह अवसर मुहैया कराने का वादा किया कि अगर आप पत्रकारिता के क्षेत्र में अनुभव पाना चाहते हैं तो आपके लिए VCN न्यूज के दरवाजे हमेशा खुले हैं। अमरावतीच्या सौंदर्यवतीचे नामकरण। अमरावती शहरातील सर्वसामान्यांना आपल्या सौंदर्यामुळे आकर्षित करणारी अमरावतीमधील मालटेकडी या रचनाचे नामकरण करण्यात आले आहे। मालटेकडीची पूर्वीचे नावे मालटेकडी होते, तिचे नाव आता शिवटेकडी करण्यात आले आहे। अमरावती शहराच्या मध्यमार्गी असलेल्या या टेकडीवर दररोज शेकडो नागरिक निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी आणि आरोग्याच्या काळजीसाठी येथे येतात। नमस्कार, विदर्भाच्या सर्वात लोकप्रिय VCN नेटवर्क चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। मी महेश चव्हाण। नजर टाकूयात आजच्या काही दिवसभरातल्या ठळक घडामोडींवर। नमस्कार, मी कोमल इंगळे। VCN न्यूजमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। पाहूया आपण राज्यभरातील काही विशेष घडामोडी। इस कार्य के पीछे VCN न्यूज के संपादक उमेश जी लोटी की यह संकल्पना है कि आने वाले दिनों में अमरावती शहर से अच्छे पत्रकार बनकर तैयार हों और फिर वह अमरावती शहर से बाहर निकलकर शहर के कॉलेजों और शहर का नाम रोशन करें। स्वर्गीय धीरज जयस्वाल यांनी VCN न्यूज हे चॅनल पहिल्यांदा अमरावतीमध्ये UCN आणि RCN होतं। VCN न्यूज चॅनलची निर्मिती स्वर्गीय धीरज जयस्वाल यांनी 3 वर्षांपूर्वी अमरावतीमध्ये केली आणि GTPLच्या सेटअप बॉक्स चॅनल नंबर 72 वर आणि UCNच्या सेटअप बॉक्स चॅनल नंबर 81 वर हे चॅनल दिसतं। आज आपल्यापर्यंत पोहोचण्याचा उद्देश एवढाच आहे की आपल्यामध्ये ज्या लोकांमध्ये पोटेन्शियल आहे ते आमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे। ज्यांना अँकर व्हायचं आहे, ज्यांना अँकर करायची इच्छा आहे त्यांनी अँकरसाठी आपली नावं द्यायची, ज्यांना लिहिता चांगलं येतं त्यांनी लिहिण्यासाठी आपली नावं द्यायची, ज्यांना स्टोरी रायटिंग करता येते। प्रत्येकाचा एक आपला पिंड असतो, प्रत्येकामध्ये काही ना काही सुप्त गुण निश्चितपणे असतो। तो सुप्त गुण आपण इथे बाहेर काढू शकता। प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियामध्ये एक महत्त्वाचा जो फरक आहे तो असा आहे, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये हे नसतं। इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये त्या ठिकाणी आपल्याला तिथे P2C करावं लागतं, त्या ठिकाणी आपल्याला उपस्थित राहावं लागतं, त्या ठिकाणी आपला कॅमेरामन असतो, त्याच्यासोबत आपल्याला आपण अँकर करत असताना तिथे आपल्याला जावं लागतं आणि ते प्रत्यक्ष तिथे दाखवावं लागतं। तुमच्या कॉलेजमध्ये बऱ्यापैकी पोटेन्शियल आहे असं विलास प्रकारे सरांनी आम्हाला सांगितलं आणि म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलेलो। तुम्हाला काय येतं, तुमच्या डिग्रीला महत्त्व असते, पण ज्यावेळी तुम्ही मुंबई दिल्ली सारख्या ठिकाणी जा त्यावेळेस तुम्हाला ते पटकन सांगतील की बस मशीनवरच अँकर करायचं आहे, पटकन कॅमेऱ्याच्या समोर या आणि अँकर कर। आपल्याला वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करून जितकं जास्त प्रॅक्टिकल नॉलेज गोळा करता येईल तितकं तुम्ही याच्यामध्ये यशस्वी होणार आहे। म्हणून आज आम्ही आपल्यापर्यंत पोहोचलोय।